ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी. गर्जना ठाकरेंची असा टीजर मध्ये उल्लेख. मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष. गर्जना ठाकरेंची या मथळ्यामुळे चर्चांना उधाण. हिंदू पंचांगानुसार एकच दसरा मेळावा. भाजपच्या दसरा मेळाव्याला काही महत्त्व नाही. संजय राऊतांची भाजपवर टीका. भारत पाकिस्तान सामना पाहता यावा म्हणून मोदी 8 ऐवजी 5 वाजता बोलले. खासदार संजय राऊत यांची टीका. सामन्यावेळी पाकिस्तानच्या एका खेळाडूनं गोळ्या झाडण्याची ॲक्शन केली. बंदुकीची ॲक्शन कुणासाठी. भाजपची लोक पाकिस्तानचा निषेध करण्यास घाबरतात. कालच्या सामन्यावर मोठी सट्टेबाजी झाली. राऊतांची सामन्यावरून टीका. जय शहा काल मुंबईत असल्याची माहिती. जय शहांनी ठरवलं तर पाकिस्तानवर बंदी आणू शकतात. राऊतांचं वक्तव्य. राऊतांचा 9 वाजताचा भोंगा देशविरोधी असतो. पंतप्रधान देशहितासाठी बोलतात. नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल. राऊतांना पाकिस्तान रत्न द्यायला हवा. संजय राऊत पाकिस्तानची दलाली करतात. नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सांगलीत मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा. पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका. गाडी पेटवली वाघमारेंना. जरांगेंवर संशय. जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली. जरांगेंच्या आंदोलनामागे राजेश टोपे, रोहित पवारांचा हात. तर जरांगेंना अटक करा. नवनाथ वाघमारेंची मागणी. नादाला लागू नका नाहीतर अजित पवारांचा कार्यक्रम करू. जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा. तुमचा सुपडा महाराष्ट्रातून साफ करू. जरांगेंचा काँग्रेसलाही इशारा. जरांगेंची दादागिरी चालू देणार नाही. आरक्षण आणि राजकारणावर चिंतन करणं गरजेचं. कुणबी प्रमाणपत्र एकही टिकणार नाही. गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका. अंतरवाली सराटीत बैठका झाल्या. भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. जरांगेंना काय मदत केली राजेश टोपेंनी सांगावं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं आवाहन. मेधा सोमय्या मानहाळी प्रकरण. मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार. पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार. दोघांना सामंजस्याने प्रकरण सोडवण्याचा कोर्टाचा सल्ला. गेल्या 15 वर्षात काँग्रेसचा कोल्हापुरात फक्त भ्रष्टाचार. खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेसवर टीका. कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता हवीच. धनंजय महाडिकांचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचा 24 सप्टेंबरला नागपूरमध्ये मेळावा. आगामी निवडणुकी पार्श्वभूमीवर तयारीसाठी मेळावा. तर एकनाथ शिंदे देखील मेळाव्याला उपस्थित असतील. कोणालाही वेगळा निधी नाही. सर्वांना समान वाटप. तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. अकोटमध्ये कार्यकर्ता पक्षप्रवेश मेळाव्यानंतर संवाद. आमदार अब्दुल सत्तार सिल्लोड सोयगाव दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान. सत्तारांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा. राज्याच्या परंपरेला छेद देणाऱ्या गोष्टी सातत्यानं घडतात. सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला सुनावले. केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालंय. जीएसटीवरून रोहित पवार यांची टीका. जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी रोहित पवारांचा फोनद्वारे संवाद. बळीराजाला न्याय देण्यासाठी पुन्हा मोर्चा काढू. रोहित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन. लव्ह जिहादसाठी मुस्लिम दांडियात येतात. मुस्लिमांकडून माता भगिनींची फसवणूक. विश्व हिंदू परिषदेची मागणी योग्यच. मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. मलकापूर आणि चांदुरामध्ये महाविकास आघाडीला भाजपाचा धक्का. दोनही तालुक्यातील सरपंच पदाधिकारी भाजपात. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचं काम सुरू. कोणावर व्यक्तिगत टीका करणं योग्य नाही. निलेश लंके यांची प्रतिक्रिया. ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा.
वैभव खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश. उद्या दुपारी 2 वाजता करणार भाजपात प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी. गर्जना ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख. मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतानं नेहमीच जोरदार उत्तर दिले. पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही सेलिब्रेशन केलं तरीही मैदानात भारताचाच विजय. खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. IIM मुंबईचं पुण्यात केंद्र सुरू होणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता. पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. उल्हासनगरमध्ये चिमुकल्याला मारहाण प्रकरणी मनसेकडून खासगी प्ले ग्रुपची तोडफोड. पोयम येत नव्हती म्हणून शिक्षिकेनं मारहाण केली होती. शिक्षिकेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. लातूर जिल्ह्यात मनसे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचं निदर्शन. शेअर बाजारात जबरदस्त तेजी. ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब ठरला फुसकाच. महाराष्ट्राला 7,000 कोटींचा फटका. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जीएसटीचे नवे दर. भारतात दत्तक मुलं घेण्याच्या संख्येत वाढ. महाराष्ट्र अव्वल स्थानावर. अहिल्यानगरमध्ये अंत्यविधीसाठी जागा नसल्यानं मृतदेह आणला तहसील कार्यालयासमोर. सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध. कार्यालयाबाहेर आंदोलन. पुणे विद्यापीठात 20% परीक्षा शुल्कात अचानक वाढ. शुल्क वाढीचे परिपत्रक जाळले. परिपत्रकाची छात्र भारतीकडून संगमनेरमध्ये होळी करण्यात आली. ठाण्यात अवजड वाहनांना नो एंट्री. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 5 ते 11 तर सायंकाळी 5 ते 11 दरम्यान बंदी. नरिमन पॉइंट ते भाईंदर अर्ध्या तासात गाठता येणार. मिठागर मंत्रालयाकडून राज्याकडे जमीन हस्तांतरित. रेल नीरचे बाटलीबंद पाणी आजपासून 1 रुपयानं स्वस्त. 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी 14 रुपये तर 500 मिलीलिटर. खरं तर बाटलीसाठी आता 10 रुपयांऐवजी 9 रुपये मोजावे लागणार. हजारो शिक्षकांवर टीईटीची टांगती तलवार. महा टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 23 नोव्हेंबरला होणार परीक्षा. मनोज जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली. नवनाथ वाघमारे यांचा संशय. ओबीसींच्या बाजूने बोलणाऱ्यावर हल्ले करण्याचे काम सुरू. नवनाथ वाघमारे यांचा आरोप. मुंबईच्या दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्ष आक्रमक. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा निषेध. हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी. बारामतीत नीरा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी. शहरात विद्यार्थ्यांची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक. अमरावती धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी. जालन्यात दीपक बोराडे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणावर आहेत. जीएसटी कमी केल्यानं फिटनेस सेंटर चालकांनी व्यक्त केलं समाधान. सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार. पंढरपूरच्या सीपी बागल यांच्या बॅगेत बंदुकीसह काडतुस सापडली. पुणे विमानतळावरील तपासणीत सापडली बंदूक. बागल यांचा शस्त्राचा परवाना केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित. बागल बंदूक घेऊन वाराणसीला का निघाले प्रश्न उपस्थित. पंढरपूरमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. बारामतीमध्ये छत्रपती शाहू स्कूल विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा साजरा. बारामती शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित. यावेळी लेझिम, नृत्य, दांडिया, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन तसंच प्रभात फेरीचं आयोजन. गडचिरोलीमधून धानोरा मार्गे छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू. मार्गावर सध्या जड वाहनांना बंदी. वाहनधारकांना त्रास होत असल्यानं कामाला गती देण्याची मागणी. साताऱ्याच्या कास पठारालगत आढळले अतिदुर्मिळ ॲटलॉस मॉथ फुलपाखरू. जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक. चंद्रपूरच्या राजुऱ्यात नागरिकांचं थाळी बजाव आंदोलन. राजुरा तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू
तसंच विविध समस्यांमुळे संविधान चौकात आंदोलन करण्यात आले। नवरात्र उत्सवात पडणार दमदार पाऊस, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट। पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस। बीडच्या आष्टीतील कडा शहरात पावसाचा हाहाकार, बीड अहिल्यानगर महामार्ग बंद। सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे तालुक्यातील बहळा नदीला पूर, नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थ संतप्त। अतिवृष्टीनं सगळं उद्ध्वस्त, शेतकरी आक्रमक, परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमधील नागेश्वर मंदिर नदीवरील पूल उद्घाटनाआधीच कोसळला, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बीडच्या वनवेवाडीत ढगफुटी, संपूर्ण गावात पाणी, अख्खं गावच डोंगरावर येऊन बसले, आम्हाला जेवणाची तरी सोय करा, ग्रामस्थांची थेट फडणवीसांना विनंती। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील अडकलेल्यांचं रेस्क्यू, पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू, आतापर्यंत हेलिकॉप्टरनं 22 जणांचं रेस्क्यू करण्यात आले। सोलापूरमधील पितापूर बंधारा ओव्हरफ्लो, हरणा नदीला पूर, तर नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ। साताऱ्यातील खटाव तालुक्यात गेल्या 2 दिवस मुसळधार पाऊस, येरळा नदीसह ओढ्या नाल्यांना पूर, येरळवाडी मध्यम प्रकल्पातून 6170 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूर तालुक्यात पावसाचा हाहाकार, पावसामुळे तपकिरी शेटफळ गावातील ओढ्याला पूर, तर घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात धबधब्याला रौद्ररूप, मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय, नागरिकांना धबधबा परिसरात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। बीडमध्ये जाधव वस्तीत शिरलं पाणी, अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांचे प्रचंड हाल। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, ग्रामीण भागातील घरांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नद्यांना पूर, जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर, पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। बीडमध्ये सिंदफणा नदीला रौद्ररूप, नदीच्या महापुराचं पाणी शिरूर शहरात शिरलं, दुकानात पाणी शिरल्यानं दुकानातील साहित्य वाहून गेलं। मालेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, कांद्याचं रोप, डाळिंब, मक्का, टोमॅटो आदी पिकांची नासाडी, शेतकरी संकटात। बीडमध्ये निसर्ग कोपला, चौसाळा मंडळात अतिवृष्टी, जनावरांचा खाण्याचा कडबा आणि शेती उपयोगी साहित्य वाहून गेले, शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान। पैठणमध्ये पावसाचा कहर, तालुक्यामध्ये 693 मिलीलीटर पावसाची नोंद। सिल्लोड तालुक्यातील बहळा नदीला पूर, बहळा नदीला पूर आल्यानं महामार्ग ठप्प। बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल। जालन्यात दहिफाळ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, 2 एकर सोयाबीन पाण्याखाली, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासही लावलाय। सततच्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात, हळदीचे क्षेत्र वाढले परंतु उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता। पूरग्रस्त पंजाबमधील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, भात पिकावर हळदी रोग आणि चायनीज व्हायरसचा प्रादुर्भाव। नवरात्र उत्सवानिमित्त फुलांच्या मागणीला वाढ, शिरूरमध्ये शेवंतीच्या फुलांना 80 ते 100 रुपये भाव, तर शेतकऱ्यांमध्ये समाधान। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी मनसेचं सरकार विरोधात आंदोलन। गडचिरोलीमध्ये वाजत गाजत दुर्गा देवीची घटस्थापना, आरमोरी या ठिकाणी भव्य मिरवणूक, आमदारांसह विविध क्षेत्रातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी।
आगरी कोळी यांचे आराध्य दैवत असलेली कार्ला गडावरील एकविरा देवीची दर्शनासाठी गर्दी. नवरात्र उत्सव निमित्तानं राज्यभरातून भाविकांची गर्दी. घटस्थापनेनं अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ. घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. 5551 अखंड मनोकामना ज्योतीचं प्रज्वलन करण्यात येणार. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर. 120 CCTV कॅमेरा बरोबरच ड्रोनची नजर राहणार. ठाण्यात 3800 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. 3000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 27 वर्षांनंतर 10 दिवसांचा नवरात्र उत्सव. मुंबईतील शक्तीपीठ सज्ज. महालक्ष्मी मुंबादेवी मंदिरात चोख बंदोबस्त. सोलापूरच्या मोहोळमध्ये नवरात्र मंडळाकडून हेडफोन डान्सचा अनोखा प्रयोग. डॉल्बी बंदीचे उल्लंघन न करता हेडफोन लावून डान्स करत मिरवणूक. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. भक्तिमय वातावरणात घटस्थापना. अमरावतीमध्ये एकविरा देवी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी. शुभांगी राऊत यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारली एकविरा देवीची हुबेहूब प्रतिकृती. सोलापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात. सोलापूरकरांचं आराध्य दैवत रूपा भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात AI तंत्रज्ञानाचा वापर. 120 CCTV कॅमेरा बरोबरच ड्रोनची नजर राहणार. मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील चतुर्शृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाची उत्साहात सुरुवात. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. कोल्हापुरात सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. राज्यात सर्वांना सुख शांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो, देवीकडे घातलं साकडं. अकोल्यातील काटेपूर्णातील चंडिका देवी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. या पुरातन मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांसाठी प्रसादाची सोय. नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शनासाठी पावसातही भाविकांच्या लांब रांगा. सिंधुदुर्गच्या कणकवलीत तरुणानं नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुळशीच्या पानांवर देवीची 9 चित्र साकारली आहेत. एक चित्र काढायला ओमकारला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागलाय. आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी. नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात. माहूर गडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल. 9 दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात. नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दांडियाचं आयोजन. यवतमाळमध्ये आसेगाव देवी येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी भाविकांची गर्दी. सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गा माता दौडीला आजपासून सुरुवात. पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दौडीला सुरुवात. पहिल्याच दिवशी दौडीमध्ये धारकरी आणि हजारो युवकांचा सहभाग. चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी. रत्नागिरी शहरात नवरात्रोत्सवाची धूम. नवरात्रीनिमित्त रत्नागिरीमध्ये दुर्गामाता दौडचं आयोजन. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम. घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दौडचं आयोजन केलं जातं. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात. भारतात एकूण 51 शक्तीपीठ. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तीपीठ प्रसिद्ध. आजपासून देशभरात नवीन GST दर लागू. जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त. नवरात्रीत देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट.
आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुकामेवा, कॉफी आणि आईस्क्रीम यासारख्या सामान्य ग्राहक उपयोगी वस्तू स्वस्त होणार. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील आजपासून स्वस्त होणार. तसंच कार आणि टू व्हीलरवरीलही जीएसटी कमी. बहुतेक औषधं आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी. ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्यानं सामान्य माणसांसाठी औषधांच्या किमती कमी होणार. सिमेंटवरील कर 28%वरून 18%वर गृहनिर्माण व्यावसायिकांना मोठा लाभ होणार. सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य क्लब, सलून, नाई, फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी आयटीसी 5%वर. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडेंचं उपोषण. आंदोलक दीपक बोराडेंना अश्रू अनावर. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, बोराडेंची मागणी. पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. ठेकेदारावर कारवाईची मागणी. जालन्यातील दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. अन्याय झाल्यास मरण पत्करू पण माघार नाही असे निर्धार शेतकऱ्यांचं वक्तव्य. अकोल्यातील बाळापूरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त. ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतंय. महिलांची वेशभूषा परिधान करून आंदोलन. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धनगर समाज आक्रमक. सकल धनगर समाज बांधवांचं 1 दिवसीय धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लाक्षणिक उपोषण. हिंगोलीत वाढीव वीज विरोधात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन. महावितरण कार्यालयासमोर ठाकरे शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाचा प्रकार समोर. मुलांना घेऊन स्कूल व्हॅन अतिवेगात. नियमाप्रमाणे व्हॅन चालवावी, नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.